रामकृष्ण हरी. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधिल्या. माऊली ज्ञानोबारायांच्या या छोट्याशा हरिपाठ या ग्रंथाचं चिंतन आपलं चालू आहे आणि त्यात आपण हरिपाठाचं महत्त्व, देव शब्दाचा अर्थ, द्वार शब्दाचा अर्थ आणि उभा राहणे म्हणजे काय याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. फक्त आता काय क्षणभर म्हणजे काय, तर क्षणाचा अर्थ कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. क्षणभर कशी उभं राहता येईल आणि एका क्षणामध्ये 4 मुक्त्या कशा प्राप्त होतात. क्षणाची अवधी अशी आहे, तो क्षण हा शब्द क्षण म्हणूस तर तो संपून जातो. तो म्हणजे क्षण हा क्षण म्हणायला सुद्धा अवधी देत नाही. कारण क्षणचा अर्थ आपल्याला कळत नाही. आपल्याला म्हणजे कोणालाच कळत नाही. का कळत नाही मी ते आपल्याला सांगणार आहे. क्षण शब्दाला अर्थ समजणे हे तर गरजेचं आहे. एवढा तो सगळा 4 मुक्ती जर त्याच्यावर अवलंबून आहेत, तर त्याचा अर्थ कळणं फार गरजेचं असतं. पुष्कळ तुम्ही ग्रंथ वाचले आणि ग्रंथ वाचून तर त्यातला अर्थच नाही समजला, तर त्याचा उपयोग होत नाही. तर प्रत्येक पदाला एक अर्थ असतो. काय म्हणतो आपण, गाय म्हटलं तर गाय या पदाचा अर्थ आपल्याला समजतो, 4 पायाचा पशु गाय म्हणून. पिंपळ म्हटलं तर पिंपळ या पदाचा अर्थ काय आहे, हे पिंपळा झाडाचं कळतं आपल्याला. असे किंवा घट म्हटलं, त्या घटाचा अर्थ कळतो. कोणतं जे पद असतं त्या पदाला एक प्रकारचा अर्थ असतो आणि ते पद उच्चारून जर त्याचा अर्थ कळाला नाही तर ते पद उच्चारण्यातही काही अर्थ नाही ना. पदाचं महत्त्व कधी, अर्थ कळाल्याच्या नंतर. जर तुम्हाला त्या पदाचा अर्थच समजला नाही तर त्यापासून होणारं फल, त्याची प्राप्ती होणार आहे का? नाही. देव नाही कळाला आणि द्वार नाही कळालं, उभं राहणं म्हणजे काय नाही कळालं आणि क्षण म्हणजे सुद्धा नाही काय कळालं, तर त्याच्याही मुक्ती प्राप्त होते. हे कसे काय अपेक्षा करू शकतो आपण? आणि त्यामुळे नाथ महाराजांनी असं म्हटलंय, प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचू नये. म्हणजे याचा अर्थ, माणसाला अर्थ हा समजलाच पाहिजे. समजून घ्या, समजलाच पाहिजे. भक्ती भक्ती, प्रेम, भावना हा भावनेचा विषय असतो. पण अर्थ हा भावने थोडाच विषय आहे. अर्थ जर नाही कळला तर तो भावना केली म्हणजे भावनेने पुण्य होतं. भावनेने हरिपाठ म्हटला तर ते काय केल्या वाया नवजे, या पद्धतीप्रमाणे त्याचं पुण्य होईल. त्याच्याबद्दल काही दुमत नाही. संत वाक्य हे मंत्र असतात आणि त्या मंत्राच्या उच्चारात जेवढे दोष निवृत्त व्हायचे तेवढे होतात. जेवढं आपल्याला फळ मिळतं तेवढं मिळतं. पण जे जे त्या वाक्यामध्ये, ज्या अभंगामध्ये सांगितलेलं असतं ते फळ मिळणार नाही. आणि जर तसं झालं तर मग कोणी कसंही म्हटलं तरी मग त्याला फल प्राप्त होईल ना, असाच अर्थ होतो. म्हणून अर्थहीन पोथी वाचू नये. बऱ्याच वेळा भावनेने वाचल्या जातं पण त्याचा विपरीतही अर्थ होतो. विपरीत पण तसं नाही झालं पाहिजे ना. एक मनुष्य ज्ञानेश्वरी वाचत होता. आमच्या गुरु महाराजांनी एकदा सांगितलं होतं, तिने आमच्याकडे एक आजोबा ज्ञानेश्वरी वाचायचे खेडेगावातले. मग ते ज्ञानेश्वरी वाचत असताना काय करायचे, त्याच्याकडे एक खून होती. मग ते वाचले का आम्ही गंमत करायचो, म्हणजे ते खून काढायची, पुढं वाचली का ज्या दिवशी वाचली तिथं नेऊन ठेवायची. ती 1 वर्षभर ती तिथंच वाचत होता म्हणे. मग 1 वर्षाने विचारलं, आता ज्ञानेश्वरी किती झाली? चालली म्हणला. कुठे? आली म्हणे अर्ध्यात. अरे मग त्याला विचारलं, म्हणे तू तर इथूनच वाचत होता. मग मी रोज इथं ज्ञानेश्वरीतच वाचतो, दुसरीकडं काय वाचतो म्हणले. म्हणजे 1 वर्ष जर जो माणूस त्या ज्ञानेश्वरी त्या एकाच जागेवर वाचतो, त्याला अर्थाचा काय संबंध पोहोचणार. खेडेगावामध्ये श्रावण महिन्यात पोथ्या चालू होत्यात आणि मग ते पांडव प्रताप, हरिविजय असे करतात पोथ्या चालू. चांगलं ते भगवंताच्या कथा ऐकाव्यात. मग ते म्हणले, आता लय आपण सगळ्या पोथी पूर्ण ऐकलीत, आपण ज्ञानेश्वरी लावू म्हणली. मग चालायचं. मग ते खेडेगावात एक ज्ञानेश्वरी आपलं ग्रंथ वाचणार असतो आणि एक अर्थ सांगणार असतो. आणि मग तो वाचणारा ते ज्ञानेश्वरी ते सरत ओम नमो जी आद्या वेदपती पाद्या, ते आपलं वाचन बंद झाला.
आता दुसरं त्याला त्यातलं काही माहीतच नव्हतं. ते काय पुराण थोडंच होतं ते. ते म्हणलं आद्या ओमला मोजीत नाहीत, चला पुढे. अरे हो, आद्या हा ओमला मोजीतच नाही, चला पुढे. त्याचा काही संबंधच नाही. ज्ञानेश्वरी वाचून त्याचा काय त्या अर्थ नाही कळला ना. अर्थ नाही कळला आणि बऱ्याच वेळा काय होतं, अर्थ कळतो न, शुद्ध तरी म्हणा, शुद्ध म्हणा, पवन म्हणा, ते मंत्र आहेत, त्याची प्रत्यवाय लागतात. अशी अशी गोष्ट बऱ्याच वेळा होती. ते असं ते म्हणत असताना सुद्धा ते आपल्याकडे एक विद्यार्थी आलता पाहिला तो. त्याला कितीही सांगितलं, ते भजे खात त्वरित भावनायुक्त म्हणते, तो भजे खात तुरीत भावनायुक्तच म्हणते. भजे खात तुरीत भावनायुक्त, त्याला मी ती तूर भावना हे सगळं सांगितलं. पण तो भजे खा तुरीत भाव नाहीत असं ते. आणि पापाचे कळप पळती पुढे ना, ते बापाचे कळप पळती पुढे. दुसरा एक विद्यार्थी असा होता, त्याला सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी, ते मादी कपडे ठेवली त्यांनी. ते सर्व सुख गोडी, सर्व सुख गाडी आणि साई शास्त्री निवडी, ते सर्व सुख गाडीच म्हणायचं तो. तर ते असं आहे. आणि द्वारकेश्वरांना पांडवा घरचा, द्वारकेची राणी पांडवा घरी किंवा द्वारकेचा राणा पांडवा घरी असं इथं द्वारकेचा राणा पांडवा घरचा. त्या म्हणण्याला त्याला म्हणजे काय अर्थ विडंबन होतं ना, त्याची प्रतिभा लागतात, ती प्रतिभा लागतात. तर तसं म्हटलं तर मग त्यात म्हणजे त्याचा अर्थ शुद्ध वाचावे, शुद्ध बोलावे, शुद्ध अर्थ कळावा, हा शास्त्र आहे ते. आणि त्यामुळे विडंबन करून ते खूप विडंबन आहेत. मला त्याचे खूप अनुभव आहेत, फार विचित्र अनुभव आहेत. एक विद्यार्थी होता माझ्या पाठीमागे यायला, त्याला 15व्या दिवसांत यायला सुरुवात केली. त्याला उत्क्रामंतम स्थितम वापी, इथं आलं ते उक्रामातीन स्थितम वापीच म्हणायचं. ते उत्क्रामंतम ते उक्रामातीच म्हणायचा. आता काय करावं याला, ते शेवटी म्हणजे फार कठीण. आणि ते एकाला ती ही आत्ताची गोष्ट आहे ती, त्याला वक्रतुंड महाकाय, तो वक्रतुंड महाकाय 3 दिवस चाललं होतं. मोकळाच वेळ होता, इकडं तिकडं गप्पा मारतात. ते वक्रतुंड महाकाय, त्याला म्हणजे एवढंच पाठ करते. तर ते वक्रतुंड आहे ते वक्र म्हणायचंच नाही, ते तुक्रमुंड व्हायचा. मुंडच म्हणायचं बोल. तो काय मागून त्याला कसं ते वक्र, हा बरं वक्रमुंड, वक्रतुंड, वक्रतुंड, माझंच तोड दुखून आलं. तो वक्रमुंडच म्हणायचा. तिथंच राहिला ते श्लोक. शिक्षण तिथंच बंद केलं मी त्याचं. म्हणजे याचा अर्थ म्हणा, शुद्ध म्हणा, नाही शुद्ध पण विपरीत म्हणू नका. विपरीत म्हटल्याने काय होतं, त्याचं ते प्रत्यवाय लागतो. समजूनच नाही घेतलं तर काय, ते एखाद्याला संगीत शिकवायला लागलो, एखाद्याला लावलं म्हणून सा, ते सा, अरे म्हणलं सा स्वरात म्हण, म्हणलं सा सा, ते म्हण सा स्वरात म्हण. अरे तसं नाही म्हणलं, सा सा म्हण. ते म्हणलं सा सा म्हण. कसं काय ठेवायचं ते असं. तर मुद्दा विनोदाचा भाग नाही. तुम्हाला सांगितलं, तुम्ही आता विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगितलं का तुमच्या कुणाशी प्रत्यवाय होऊ नयेत, म्हणून तुम्हाला सांगितलं. हे काही सांगायचं काय मुद्दाम गंमत थोडीच करायची मला. पण असं होतं आणि लक्ष जर दिलं तर ते आपल्याला पाप, ते दोष आपल्याला टाळता येतात. आपण माणसं आहोत ना, शिकले. आजचा जमाना फार शिकलेला आहे. आणि म्हणून थोडे परिनिर नाविडते घ्यावे खरे, नाथ महाराज म्हणतात अर्थाविन पोथी वाचू नये. त्या मुद्दा काय आहे, क्षण कळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि क्षणाचा अर्थ समजला तर त्याचं फल प्राप्त होईल, असा आपला विषय चालला होता. तो क्षण काय असतो, तो क्षणाचं लक्षण केलं. थोडं कठीण आहे, पण एक 2 मिनटं 3 मिनटात मी ते सांगेल. ते पण निदान तुम्हाला कळेल. ते मी 2-3 अर्थ सांगेल आणि त्यातला एक अर्थ तुम्हाला 100% कळून देईल, नाही कळून देईल तर मग ते काय खाली काय सांगण्याचं काय अर्थ आहे. ते श्रोत्याला त्या शब्दाचा अर्थ कळावा, संशय राहू नये, ही वक्त्याची जबाबदारी असते. सांगायचं म्हणून सांगणं वेगळं असतं, वक्त्याची जबाबदारी असते. आणि म्हणून क्षणाचा अर्थ असा आहे, व्यापार शून्य अवस्थिती क्षण, हा असं आहे. ते व्यापार शून्य अवस्थिती म्हणजे काय, व्यापाराची स्थिती तिथं असू शकत नाही. व्यापाराची स्थिती तिथं असू शकत नाही. आपल्याकडे ज्ञानाची साधनं किती आहेत, 5 इंद्रिय आणि 6वं मन किंवा बुद्धी. म्हणजे 6वी काय बुद्धी. मग आता क्षण म्हटलं, त्या क्षणाचा अर्थ आपला आता श्रोत्राला कळेल का तो? मी किती वेळा क्षण क्षण म्हटलं, तुम्ही क्षण शब्द ऐकला
पण त्याचा अर्थ कळू शकतो का? नाही कळणार ना. ते क्षण शब्द कानाने ऐकणार तुम्ही, पण अर्थ थोडाच कानाने ऐकता येतो. श्रोत्राला नाही कळत ती गोष्ट. दुसरी वेळ स्पर्शाने काय म्हणतो आपण कठीण, मृदू, कठीण हे त्वगेंद्रियाने कळतात. म्हणजे काय त्वगेंद्रिय त्या क्षणाचा अर्थ थोडाच कळतो तो. त्वगेंद्रियाने कळत नाही. मग नेत्राने जर त्या क्षणाला रूप असतं तर नेत्राला कळलं असतं. आणि जर त्या क्षण म्हणजे काय रस असतात काय म्हणतो खारट, तुरट, आंबट, मधुर, तर मग ते रसनेंद्रियाला कळालं असतं. आणि त्या क्षणाला काय वास थोडाच आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण घ्राणेंद्रिय म्हणजे नाकाने वास घेता आला असता. तसं काय होत नाही. घ्राणेंद्रिय ते गंध नाही म्हणून घ्राणेंद्रियाला ज्ञान होत नाही. ते रस नाही म्हणून रसनेंद्रियाला ज्ञान होत नाही. ते रूप नाही म्हणून ती नेत्रेंद्रियाला ज्ञान होत नाही. ते स्पर्श नाही म्हणून त्वगेंद्रियाला ज्ञान होत नाही. आणि तो शब्द म्हणजे शब्द नाही, शब्दाला एक अर्थ असतो. तो अर्थ शब्द कानाला कळतो, पण अर्थ कानाला कळतो. अर्थही कानालाच कळतो, पण अर्थ तर समजून अर्थाचा विषय कुठे येतो? तो बुद्धीत येतो. मग तो क्षण बुद्धीचा विषय झाला तर बुद्धीला कळतं. 4 अन् 4 8 आधी हे कोणाला कळलं? बुद्धीला कळलं ना. पण त्याचा अर्थ कळल्यानंतर तो 4 अन् 4 8 म्हणेल का तो बुद्धीचा विषय झाला पाहिजे का नाही? मग जर तो बुद्धीचा विषय झाला तर तुम्हाला तो अर्थ कळेल ना. पण क्षण हा बुद्धीचा विषय होऊ शकतो का? हा आहे प्रश्न. आपण आता अलीकडं आपल्या आश्रमात इकडे-तिकडे ते CCTV कॅमेरे लावलेत. बरोबर आहे का नाही? ते कॅमेरे दाखवतात की नाही? दाखवतात. काय दाखवतात? सगळं जे तुम्हाला दिसतं तुमच्या डोळ्याचं तुम्हाला डोळ्यांनी जेवढं दिसतं तेवढं बी त्यात काय आवाज आला ते पण सांगते ना ते. पण मग ते दाखवतंय ते तुमच्या डोळ्याला दिसेल तेवढं त्याच्या कक्षेत येतं ते आणि तुमचे डोळे जेवढे कक्षेत येतात ते पाहतात तुम्ही. बरोबर आहे का नाही? पण मग आता त्या जागेवरती बारीक मातीच्या कानामध्ये बारीक एवढी-एवढी किडी असतात. ते दिसतात का तुम्हाला? ते भूत त्या कॅमेऱ्याच्या नजरेत येतात का ते? कॅमेऱ्याच्या कक्षेत काय येत नाहीत. आणि त्यामुळे तुमच्या बुद्धीच्या कक्षेत येतात का ते? नाही येत. तसा बुद्धीचा कॅमेरा एखाद्या शब्दाच्या अर्थाकडे लावला, तर त्याचा अर्थ त्या बुद्धीला कळतो. का? तिचा प्रवेश जिथपर्यंत होतो तिथपर्यंत. पण क्षण या शब्दाच्या अर्थापर्यंत बुद्धीचा प्रवेश होत नाही. कारण का? तो क्षण इतका सूक्ष्म आहे. इतका सूक्ष्म आहे तो बुद्धीच्या कॅमेऱ्यात येतही नाही आणि त्याला त्याचा अर्थही कळत नाही. असा हा क्षण अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून इंद्रिय, बुद्धी हे त्या व्यापारात त्यांच्या व्यापारात त्यांच्या व्यापाराच्या कक्षेत तो येत नाही. एवढं सांगितलं तात्पर्य. त्या प्रक्रियेत थोडक्यात तो सापडत नाही. तसे प्रत्येकाचे विषय त्याच्या कक्षेत सापडतात, त्या प्रकृती येतात आणि त्याच्यामुळे त्याचं ज्ञान होतं. पण क्षण हा आपल्या ज्ञानाच्या व्यापारात सापडतच नाही तो. मग क्षण कसा काय कळायचा तो? असं आहे. म्हणजे आधे पदार्थ प्रागभाव अनाधार समय हा क्षण हा दुसरं लक्षण असं केलेलं आहे. तर आधे पदार्थ आता हे थोडंसं कळायला कठीण आहे. पण आता शास्त्राने लक्षण केलं आहे आणि ती गोष्ट आपल्याला कळून घेण्याकरता तर वाचावी लागेल ती. तर आधे पदार्थ आधे आधे याचा अर्थ असतो ज्या तुम्हाला उदाहरण सांगतो. पृथ्वीच्या ठिकाणी गंध हा काय आहे? आधे आहे. बरोबर आहे का नाही? पृथ्वी काय आहे? त्याचं अधिकरण आहे. पण ते त्या न्यायशास्त्रामध्ये गुण आणि गुणी यांचा समवाय संबंध असतो आणि ते समवित उत्पन्न होतात. पण वेदांतमध्ये इतर शास्त्रामध्ये आधी गुणी उत्पन्न होते आणि नंतर एका क्षणाने तो गुण उत्पन्न होतो. पृथ्वी काय हे गुणी आहे आणि गंध काय हा गुण आहे ना. मग त्या पृथ्वीपासून उत्पन्न झाला गंधगुण ह्या दोघांच्या मध्ये असतो क्षण. त्या दोघांच्या मध्ये काय असतो? क्षण. मग आधे पदार्थ प्रागभाव. पृथ्वी उत्पन्न झाली पण गंध उत्पन्न झाला का? मग त्या गंधाचा काय आहे? प्रागभाव. म्हणजे त्याला उत्पत्ती होण्याच्या पूर्वीचा जो अभाव त्याला प्रागभाव म्हणतात ना. मग त्या आधे पदार्थ प्रागभाव आणि आधार काला हा. आता तुमच्या सगळ्यांना नाही कळायचं पण एवढंच वाक्य सांगायचे. हरिपाठात एवढं कठीण सांगायचं नसतं हे मला माहिती. कीर्तनात प्रवचन ते सांगायचं नसतं पण आपल्याला ती गरज पडली म्हणून मी 2 वाक्य सांगणार आहे. तर अधिकरण आणि आधे पृथ्वी आणि गंध
गंध उत्पन्न झाला नाही तोपर्यंत त्याचा अभाव असतो, बरोबर आहे का नाही? आणि मग आता गंध उत्पन्न व्हायचा तर मधला जो काल असतो तो काल त्या आधेयाचा तो अनाधार काल असतो, त्याला म्हणतात क्षण. समजलं का? दुसऱ्या क्षणात ती उत्पन्न होते, दुसऱ्या क्षणात तो गंध उत्पन्न होतो. पण मग पृथ्वी उत्पन्न झाली, दुसऱ्या क्षणामध्ये ज्या कालामध्ये तो गंध उत्पन्न व्हायचा तर तो असा त्या प्रागभाव, त्याचं अनाधिकरण होणं, त्याचं काय म्हणतात त्याला, ते अनाधार समय. म्हणजे त्या गंध उत्पन्न नाही झाला आणि पृथ्वी उत्पन्न झाली, दोघाच्या मध्ये काय एक क्षण असतो ना, त्याला म्हणतात क्षण. आता हे कळायला कठीण, पण जाऊ दे, तिचं काय करायचं नाही आपल्याला, तिचं एवढं नाही सांगायचं. म्हणजे समजदार, मग आता एवढं जर एक आपल्याला एवढं कळायलाच कठीण आहे तर त्या क्षणात ते चार मुक्ती प्राप्त व्हायची म्हणजे अवघडच गोष्ट आहे ती. पण तुम्हाला कळणार आहे, मी असं या ठिकाणी सांगणार आहे क्षण म्हणजे काय असतो तो. तर क्षण याचा अर्थ मधुसूदन सरस्वती आपल्या वैदिक संप्रदायामध्ये, आपल्या परंपरेमध्ये अतिविद्वान होऊन गेले, फार विद्वान होऊन गेले ते, असं आहे. म्हणजे ते जे अद्वैत सिद्धीसारखा ग्रंथ रचलेला आहे, असे ते मधुसूदन सरस्वती. गीतेवरती मोठी टीका आहे, भक्तिरसायनसारखं शास्त्र लिहिले, प्रत्यक्ष होते. वंशी भूषित करा नवनीर दाभा, हा त्यांचा श्लोक आहे, त्यांच्या मुखातला श्लोक आहे हा. फार मोठे प्रकांड पंडित, साक्षात्कारी, फार मोठे भक्त, त्यांच्याबद्दल आपण काही शंका पण घेऊ शकत नाही. आणि मग त्याने एक व्याख्या केली, आपल्याला कळेल असे. तिने असं म्हणले, निमिषक्रिया अवच्छिन्नस्य कालस्य चतुर्थ भाग हा क्षण हा. तर निमिष म्हणजे तर काय, निमिषक्रिया अवच्छिन्न, आपला जो डोळा, आपली पापण्याची जी उघडझाप होती, तर त्या उघडझापेला काय म्हणतो आपण निमिषक्रिया. आणि त्या निमिषक्रियेने अवच्छिन्न केलेला जो काल असतो, निमिषक्रियेने अवच्छिन्न म्हणजे पहिली दोन्ही पापण्याच्या मध्ये हलणारा जो काल असतो, त्या कालातला चौथा भाग, निमिषक्रिया अवच्छिन्नस्य कालस्य चतुर्थ भाग हा क्षण हा. समजलं? मग आता जर आपल्या डोळ्याची पात जे हलतं तर त्यातला चौथा भाग करा, आणि त्या चौथ्या भागाचं नाव आहे क्षण. तुम्ही म्हणाले तुम्ही काही कठीण सांगायला लागलात, तर ज्यांनी सांगितलं त्याला तुम्ही असं सांगा, हे तुम्ही कठीण सांगितलं म्हणून. पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय ते काय चुकीचं थोडंच लिहिलंय बघ, आहे का नाही? मग तो जो सूक्ष्म भाग आहे हा म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला तर मुळात डोळ्याचं पात उघडझाप होते ना, त्या दोघाचं मोजावं कसं हीच पंचायत होईल, त्या दोघातला काल कसा मोजावं, त्यात पुन्हा त्यातला चौथा भाग काढायचा. बुद्धीच्या कक्षेत येते का ते? बुद्धीच्या कक्षेत येतच नाही तो क्षण. मग असा जो क्षण आहे, तो क्षण जर आपल्याला त्याचा अर्थच कळत नसेल तर त्यात एका क्षणामध्ये चार मुक्ती प्राप्त व्हायची ही गोष्ट कशी शक्य आहे? असं आहे का नाही? ते शक्य आहे का? नाही. पण तुम्ही म्हणाल भाऊ एका नामाचं तरी, म्हणजे आपण देवाचे द्वारीन उभा क्षण भरी, द्वार शब्दात आपण नाम घेतलं, त्या क्षणात एका नामाच तरी उच्चार होईल रे? एका नामाच तरी उच्चार होईल का? पण त्या नामाचा उच्चार व्हायचा आणि त्या चार मुक्ती प्राप्ती व्हायच्या, ती प्रक्रियेत बसते का? ते प्रकृतीत बसत नाही. तुम्ही म्हणता एवढं हे काय करायचं, तेवढं नाही काय करायचं, पण सांगण्याची जबाबदारी असते, कोणीतरी एखादा ऐकणारा असतो. मग तुम्ही असं दुसरंच कसं काय सांगितलं, योग्य का नाही सांगितलं? तर पहिला क्षण सांगणार आहे, आणि क्षण सांगितलं पण तुम्हाला त्याची मी संगती लावून देणार आहे. माऊलीने इतकं कठीण सांगितलंय असं काय नाही, आपल्याला कळण्याकरता ती गोष्ट मला सांगायची आहे. म्हणजे मुक्तीच्या प्रक्रियेला तो क्षण पुरत नाही, नाम उच्चारायला पण तो वेळ पुरत नाही. तसाच मग आपला कोणाचा, बरं दुसरी गोष्ट काय, आपला कोणाचा अनुभव आहे का? आपला कोणाचा अनुभव आहे? आपण हजार वेळा नामस्मरण घेतो, हरिपाठ तर रोज म्हणतो, पण आपल्याला चार मुक्ती मिळाल्यात असं कोणी सांगावं? नाही सांगता येत. अहो तुम्ही तुमचं थोडं सांगितलंय माऊलीने ते फार श्रेष्ठाचं सांगितलंय, त्यांना एका क्षणात चार मुक्ती प्राप्त होतात. आणि प्रश्न श्रेष्ठाचा नाहीच आहे, अधिकारी पुरुषाचा नाही, ते साधू संताचा नाहीच आहे, हा प्रश्न सामान्य माणसाचा आहे ना. सामान्य माणसाकरता ग्रंथ आहे हा. सामान्याचा रोज त्याला संध्या दिली, त्याला नित्यनियम दिला आहे, त्यातून त्याला काय म्हणतो मुक्त व्हायचं आहे, याच्याकरता त्याला त्या विचार तर सामान्य माणसानंच केला पाहिजे.
विचार तर सामान्य माणसाच्या बुद्धीचाच केला पाहिजे ना. मग त्याला 4 मुक्ती कशा प्राप्त होतील ती गोष्ट. प्रश्न कठीण असला तरी तो सांगणं मात्र जरूर आहे. तर क्षण शब्दाचा अर्थ सर्वांनी असं कळून घ्यायचं, आपलं डोळ्याचं पातं हलतं, त्या उघडझाप केल्याचा मधला अवकाश त्याचा 4था भाग त्याला म्हणतात क्षण. एवढं आता कळायला काय हरकत आहे? आता काय कळायला हरकत नाही. याला असं क्षण म्हणतात. होय! प्रश्न कठीण जरी असला तर त्याची संगती लावणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं, श्रोत्याला जी जी शंका येते ती ती शंका दूर करणं, शंकेचं निरसन करणं हे वक्त्याचं काम असतं. आणि ज्याला शंका निरसन करता येतात, संशय दूर करता येतात, त्यांनीच वक्ता व्हावं, त्यांनीच संत वाङ्मयाचे अर्थ सांगावेत. तर मग काल सांगितलं, चुकीचं सांगितलं तर त्याला दोष लागतात. का चुकी सांगता तुम्ही? चुकीचं नका सांगू. आम्हाला नाही सांगता येतं सांगू नका. परमार्थ करा, सांगणारे अभ्यास करा. खूप अभ्यास करावं. अभ्यास केला तर माणसाला कळतं. आणि मग संत वाङ्मय फार सखोल आहे, फार गंभीर आहे, फार अर्थपूर्ण आहे. एका एका वाक्याचे, एका एका पदाचे खूप व्यापक अर्थ होतात. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अभंग. किती अर्थ काढा त्याचा, त्या वाक्याचा भंग होते अजूनही त्याच्यात ती. असं अभंग कायम टिकणारीची गोष्ट असते. मग आता तुम्ही सांगणार, पण ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं कदाचित त्यांच्या लक्षात नसेल आलं. आता आपण असं म्हणू शकतो का? आपण असं कसं काय म्हणणार? ज्ञानेश्वर महाराज अज्ञानी होते असं आपण म्हणतो का? नाही. ज्ञानेश्वर महाराजाला कळलं नाही असं या जगात तर कोणी, महाराष्ट्रात तर विशेष नाही, भारतात कोणी म्हणतं, भारतातच द्या सोडून. पण वारकरी संप्रदायात तो शब्दसुद्धा तोंडातून काढता येणार नाही आपला. इतकी आपली दृढ भावना आहे माऊलींच्या बद्दल. त्याचं कारण काय आहे? ज्ञानेश्वर महाराज उगीच काहीतरी सांगतील हे नाही. पण ज्ञानेश्वर महाराजाला काही कळत नव्हतं असं पण म्हणता येत नाही. ते अज्ञानी होते आपण असं पण म्हणू शकत नाहीत. मग त्यांचं वर्णन करत असताना प्रत्यक्ष भगवंतांनी वर्णन केले. प्रत्यक्ष भगवंतांनी वर्णन केले. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही. आणि हेच ज्ञान संजीवनी जान त्रैलोकी. आता काय 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 उत्तर देणार तुम्ही? आता भगवान स्वतः म्हणतात रुक्मिणी हा एकच योगी पाहिलाय माझ्या आयुष्यामध्ये माझ्या डोळ्यांनी, का त्याचं जे संजीवन ज्ञान आहे. याच्या पुढे भगवान तर असं म्हणतात, ऐकगा ज्ञान चक्रवर्ती, तू ज्ञानाचीच मूर्ती. बघ, ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञान होतं असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान प्रमाणित आहे असं पण नाही. ते स्वयंभू ज्ञान आहे. ते आपल्याला ज्याला ज्ञान नसतं त्याला ज्ञान होत असतं प्रक्रियेतून. माऊलींची गोष्ट, त्यांना काय प्रमाणाच्या साहाय्याने ज्ञान होतं का? त्यांना नाही. प्रमाणाच्या साहाय्याने ज्ञान झालं त्याचं ज्ञान असतं ते प्रमाणभूत. माऊलींचं ज्ञान स्वयंभू आहे ना. कारण तू ज्ञानाचीच मूर्ती भगवान असं म्हणतात. नामदेवरायांनी लिहिले समाधी प्रकरणामध्ये भगवान स्वतः असं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात. आणि म्हणून ज्ञानोबा हे माऊलींचे राजे. तुकाराम माझा ज्ञानियांचा राजा. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे होते, सर्वज्ञ होते, सर्ववित होते, त्रिकालज्ञ होते. जे जे विशेषण द्याल माऊलीला तेवढे ते सगळे कमीच आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज हे सर्वज्ञ असल्यामुळे त्यांच्याकडे अज्ञान, त्यांनी हे शास्त्र नाही वाचलं ते शास्त्र नाही वाचलं हा प्रश्नच येत नाही. ते सर्वज्ञ, त्यांना सर्वच कळत होतं. पण मग आपल्याला एवढं अवघड सांगितलं का? नाही. अवघड सांगितलं असं पण नाही. मग का क्षण का सांगितला? ते सांगितल्याशिवाय त्यांना तो पर्याय नव्हता. तर का पर्याय चुकीचं सांगितलं असं पण म्हणू शकत नाही. ते अज्ञानीत असं पण म्हणू शकत नाहीत. मग काय आहे तर नामाचं महत्त्व घेतलं. एक मुद्दा झाला. क्षणचा अर्थ कळाला का तुम्हाला? काय कळाला? पापणी उघड झाप होते त्यातला 4था भाग त्याला म्हणतात क्षण. आणि तो काय आपल्या अर्थाला जुळायला कठीण होतो. मग ज्या कालामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी क्षणात मुक्ती होती असं जर म्हटलं तर मग ज्यावेळी असे काही कठीण प्रसंग येतात त्या कालामध्ये त्याचा अर्थ करण्याकरता संतांच्याच वाक्याने त्याची संगती लावा लागत असते. कारण संतांचे वाक्य परस्पर विरोधी नसतात. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण आणि प्राण गेल जाण बोलू नये असं तुकाराम महाराजच म्हणतात.
आणि सुखी करावा संसार तुकारामच म्हणतात. मग संसार करावा म्हणजे बायको करावा ना त्याचा अर्थ, आणि श्रीसंग बोलूच नाही असा त्याचा अर्थ. अरे पण त्या वाक्याची संगती न लगे सायास जाय वनंतारण सुखी तो घराणा तुकारामच म्हणतात, आणि याजसाठी वनंतारा जातो सोडून या घरात तो तुकारामच म्हणतात. तर असे परस्पर जो विरोधाभास असतो त्याची संगती लावण्याकरता ह्या दुसऱ्या सगळ्या वाक्याची सगळे वाक्य घेऊन त्याची संगती लावावी लागत असते. आणि त्यामुळे या क्षणाची संगती लावण्याकरता जर एका क्षणात मुक्ती होते आणि असं जर माऊली ज्ञानोबा अपेक्षित असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराज म्हणले मुखी नाम हाती मोक्ष. नाम उच्चारतात त्याच्या हातामध्ये मोक्ष येतो बरं का. ते म्हटलं मुख्य नाम हाती मोक्ष म्हणून ते नामाचं महत्त्व सांगितलं. ही गोष्ट खरी आहे. किंवा हरि उच्चारणे अनंत पापराशी आणि जातीला शिक्षण मात्रे हे झालं. किंवा एका क्षणात 4 मुक्ती प्राप्त होतात तुकाराम, आणि क्षणाचा वापर सगळ्या संतांनी केलेला आहे. असं आहे, जातीला शिक्षण मात्रे तुका म्हणे महापातकी पतीत, आणि होती जीवनमुक्त हेळा मात्रे म्हणजे काय, हेळ म्हणजे याचा अर्थ क्षण, एका क्षणात मुक्त होतात. तुकारामांनी पण असं म्हटलेलं आहे. पण नामाचं असे हरि उच्चारण जाती एका क्षणात, तिथं क्षण वापरला आहे. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातीला अशी क्षण मात्रे. अरे अनंत पापराशी गेल्या का 4 मुक्ती झाल्या का याचा एकच अर्थ. अंधकार गेला म्हटलं तरी अर्थ तोच, आणि प्रकाश झालं म्हटलं तरी अर्थ तोच होतो. तिथे क्षणाचा वापर केला आहे. हे सगळं क्षण 4, या 4 एका क्षणात जर 4 मुक्ती प्राप्त होतात असं जर म्हटलं तर ते आपल्या प्रक्रियेत बसत नाही, आपल्या प्रकृती बसत नाही. पण संतांनी त्याचा वापर केला. मग हे म्हणण्यातलं तात्पर्य काय, या म्हणण्यातलं तात्पर्य त्याचं काहीतरी उत्तर सांगावं लागेल. त्याचं मी उत्तर आता सांगतो, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला क्षण ही शंका होती, ती शंका तुमच्या लक्षात येईल. क्षणाचा अर्थ काय तो कसं तुम्हाला तो पण लक्षात आला. त्याचं उत्तर असा येते, क्षण हे काय आहे, उपलक्षण आहे. त्याचं क्षण हे काय उपलक्षण आहे. तर ते चांगलं समजून घेतलं म्हणजे आपल्या गोष्ट लक्षात येईल. मग त्याचे उपलक्षण वेगळे असते आणि उपलक्ष वेगळं असतं. उपलक्षण ते वेगळं असतं आणि त्याचं उपलक्ष वेगळं असतो. त्याचं उदाहरण आलं प्रभाकरामध्ये, काकोयम देवदत्त ग्रहा. मग आता तो देवदत्ताचं घर कोणते म्हणजे त्या कावळा. मग कावळा काय आहे, उपलक्षण, आणि ते गृह काय आहे, उपलक्ष. मग जे उपलक्षण असतं त्याचा अर्थ कावळा सांगायचा का नाही, मग काय सांगायचं आहे, घर सांगायचं असतं. म्हणजे उपलक्षणापेक्षा उपलक्ष सांगायचं असतं. मग क्षण या शब्दाचा अर्थ जर क्षण हा उपलक्षण घेतला तर ज्ञानेश्वर महाराजाला ह्या क्षणाबरोबर अजून काहीतरी वेगळं आपल्याला सांगायचं आहे, आणि म्हणजे त्याचा अर्थ क्षणाचा अर्थ वेगळा आहे. क्षण हे उपलक्षण घेतलं तर ते त्याच्या संबंधितले अर्थ घ्यावे लागतील. मी तुम्हाला सांगितलं, अर्थ जुळला नाही तर संतांच्या वाक्यानेच ते इतर वाक्य घेऊन त्याचा अर्थ सांगावा लागतो. आणि म्हणून असं ज्या वेळेला अर्थ जमत नाही त्यावेळी त्याला म्हणतात परिसंख्याविधीने घ्यावं लागतं. परिसंख्याविधी म्हणजे काय, परिसंख्याविधी ते असं सांगतात, उभय प्राप्तो सत्याम इतर व्यावृत्ती बोधको विधी. उभव प्राप्तो असे काय आपण त्याला म्हणता, उदिते जीव होती, अनुदिते जीव होती. मग असं जर ज्या कालामध्ये येतं त्या कालामध्ये त्या दोन्ही उभय प्राप्त व सत्यम, 2 गोष्टी प्राप्त झाल्यात. 2 गोष्टी प्राप्त झाल्या तर इतर व्यावृत्ती बोधक जी विधी असते त्याला म्हणतात परिसंख्या विधी. मग असे 2 अडचणी, त्याचा मोठा अर्थ आहे तो, इतक्या लांबतीने सांगायची गरज नाही. तर त्या 2 गोष्टी प्राप्त झाल्या तर त्या कालामध्ये इतर वाक्यांनी इतर त्यांच्या संतांच्या वाक्याने जो अर्थ जुळेल तो अर्थ घ्यावा लागतो. जुळेल तो अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे ग्रंथ कळण्यापेक्षा अर्थ कळावं, आणि अर्थ कळण्यापेक्षा तात्पर्य कळावं, आणि तात्पर्य कळण्यापेक्षाही त्या तात्पर्यातला भाव कळावं. माऊली ज्ञानोबाला काय सांगायचं, न घडणारी प्रक्रिया माऊली ज्ञानोबा कशी सांगतील. ते संत आहेत ना, ते संत आहेत. तुम्ही संत आईबाप कुठं आपल्याला काय वेगळं सांगत असतात का. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं ते योग्य सांगितलेलं आहे. तर दुसरा अर्थ काय आहे त्याचा,
उपलक्षण जर घेतलं तर उपलक्ष म्हणून आपल्याला उपलक्षण म्हणून जसा वेगळा अर्थ करावा लागतो आणि परिसंख्या विधीने सुद्धा दोन गोष्टी एकत्र प्राप्त झाल्या असताना एकाची व्यावृत्ती करायची. परिसंख्या विधीचा अर्थच तो ती एकाची व्यावृत्ती करायची आणि एकाचा बोध करून द्यायचा. तर मग या ठिकाणी आपण त्याचं 2-4 पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील. तर कसं या ठिकाणी तर जी शंका आहे ती शंकेचं उत्तर असं आहे. आरंभी त्याला म्हणतात लहान मूल असतं. मग लहान मूल जेवत नाही. मग ती आई काय करते, त्याला उदाहरण पहिले सांगतो मग तुम्हाला कळेल. आई काय करते, त्याला जेवत नाही, औषध घेत नाही, शाळेत जात नाही. मग त्या काळात त्याला काही त्याला परिसंख्या विधी म्हणतात ते. म्हणजे त्या कालामध्ये त्याला गोडी कशी लागेल. जर एखादा सांसारिक मनुष्य असला आणि त्याला सांगितलं तू आयुष्यभर भजन कर, करील का तो? त्या मुलाला म्हणलं तू आता काय नको करू, फक्त औषध घे एवढं. ते घेईल का औषध तो? नाही. मग तुकाराम महाराज म्हणले या ठिकाणी मुलाला औषध देण्याकरता औषध द्यावया चाळविले बाळा आणि दावनिया गुळा दृष्टी पुढे. त्याच्या पुढे काय दाखवायला? गुळ. मग गुळ खाऊ घालायचा आहे त्याला का ते औषध द्यायचे? एवढा गुळ दाखवते एवढा त्याची जी शेंड्या लावते मग दिलं औषध ते. आणि मग ते गुढी लावून ती रोज त्याला औषध द्यायला लागली. म्हणजे त्याला औषध देण्याकरता तिनं काय केलं, ते गुळाचं निमिष पुढे दाखवलं, गुळाचं आमिष पुढे दाखवलं. किंवा ते शाळेतच आपलं काय म्हणतो जेवतच नाही ती. मग ते काय म्हणते, हे बघ एवढा घास खाल्ला का मग झालं, आता परत नाही खायचा. एवढा घास चिवचा, एवढा घास माऊचा, एवढा घास खाल्ला तू खाऊच नको. ती खाऊ म्हणते ती तेवढा पहिला घास खाऊन चावून बसूच. तर दुसरं म्हणते नाही आता एवढाच खायचा. तिचा तो एवढाच करून करून त्याला ती पोटभर जीव घालते एक एक घास. का त्याला गोडी लागावी या निमित्ताने. औषध द्यायला तसं करते, जेवण घालायला तसं करते. शाळेत जात नाही ना, मग त्याला रोज चॉकलेट द्यायचं. मग चॉकलेट द्यायचा उद्देश आहे का शाळेत जायचा उद्देश आहे? शाळेत जायचा उद्देश आहे. मग आता तो चांगला पहिलीत गेला, दुसरीत गेला आणि त्याला नको म्हणलं तरी पळायला लागला, मग त्याच्यामागे चॉकलेट घेऊन पळायला लागली, असं थोडंच होतं ते. म्हणजे याचा अर्थ या उदाहरणातून आपल्याला काय सांगता येते का ज्या विषयाची गोडी लागत नाही तोपर्यंत त्याला असं आमिष दाखवून त्याला गोडी लावावी लागते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी क्षण शब्दाचा उच्चार केला. तुम्ही क्षणभर करून पहा, तुमच्या मनाला एकदा गोडी लागली तर ते सतत करील, अखंड करील, असा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे असं. आणि म्हणून याला दुसरं पण उदाहरण सांगता येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायामध्ये याचं गोड वर्णन केलं आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तरिगा ऐशे करी या आठा पहारा माझरी आणि मोठके निमिषभरी देतो जाय. हे एवढे 8 पहार आहेत, त्यात मोठके निमिषभर म्हणजे किती? डोळ्याची पापणी लवस तर. आणि ते देऊन काय करणार मग? निमिषभरी म्हणजे काय? मोठके का थोडं? निमिषभर म्हणजे फक्त डोळ्याची पापणी लवस तर. मग डोळ्याची पापणी लवस तर त्यांनी ते भगवंताचं ध्यान केलं, भजन काय करता तरी येईल का ते डोळ्याची पापणी लवस तर? मग त्या म्हणण्यातलं तात्पर्य काय आहे? करून पहा, तू आरंभ कर. त्याला माऊली ज्ञानोबांनी उदाहरण या ठिकाणी असं दिलंय की ज्या घालात मग जे का निमिक देखील माझे सुख आणि मग तिथुनी आरोचक विषय घेईल. मग असे जर ज्या कालामध्ये मग जे का निमिक प्रत्येक निमिषाला जर गोडी लागली तर ते दुसऱ्या निमिषाला काय होईल? दुसऱ्या निमिषाला ते दुसऱ्या क्षणाला पण ते त्या गोडीची चव घ्यायला सोकेल का नाही? जे का निमिक देखील माझे सुख. मग तिथून आरोचक विषय गेलं. आरोचक म्हणजे रुचीचा. आणि ते विषय गेलं तिकडं पुढेच जाईल ना ते, असा प्रकारे. मग माऊली बरं म्हणतात त्या ठिकाणी, जैसे शरद काल रेघे आणि मग पुढे काय ते, आणि सरिता ओटू लागे. शरद ऋतू आला, नद्या दुथड्या वाहत असतात. मग त्या नद्या काय होतं, ते आपोआप आटायला सुरुवात कमी होतं. त्याचप्रमाणे प्रथम क्षणाला माणसाच्या मनाला गोडी लागली आणि मग जशा त्या नद्या वगैरे हळूहळू आटतात तसा मनातला संसार हळूहळू आटन आणि माझ्या भजनाकडे त्याच्याकडे तुमची गोडी लागेल. असे प्रथम गोडी लावण्याकरताच एवढा या ठिकाणी अभिप्राय ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट अपेक्षित होते. गोडी लागल्या. तुम्हाला एक उदाहरण सांगायचं ठरलं
तर एक साधू होते, फार मोठे तपस्वी होते. आणि एका ज्योतिषाने सांगितलं त्या राजाला मुलगा नव्हता आणि त्याच्या पियाला पाणी नव्हतं त्याच्या तलावामध्ये. तर ते त्याला सांगितलं, "बाबा काय करू, मी त्रस्त झालो, माझी प्रजा पण पाण्यावाचून हैराण झाली आणि आता मला माझ्या वंशाला कुलदीपक म्हणून कोण या ठिकाणी राजकुमार राजकुमारही नाही." तर त्यांनी सांगितलं, "त्याच्यावर उपाय आहे म्हणजे तुम्ही केला पाहिजे." म्हणजे काय उपाय आहे? काय नाही म्हणले, "ते अमक्या तमक्या वनामध्ये एक साधू बसलेले आहेत म्हणे. ते देवावर नाहीत, भानावर नाहीत म्हणले. ते तुम्ही जर त्यांना इथं आणलं तुमच्या घरी आणि जर त्यांना प्रसन्न केलं तर तुला मुलगा पण होणार आहे आणि तुझ्या राज्यात पाणी पण होणार आहे, तुझं तळं पण भरणार आहे. पण तू आणायचं कसं काय? तुझं डोळेच नाही उघडी तर आणायचं कसं काय?" आणि मग कोणाचं नियोजन केलं? अशा कोणत्याही कामाला एक बुद्धिमान माणूस लागतो, त्यातला चोखंदळ. मग पुरुष कसा वश करावं हे कोणाला माहीत असतं जास्त? त्या वेश्येला. मग एक अत्यंत सुंदर वेश्या आणि तिच्याकडे ते काम दिलं. ती तिथं तास ना तास त्याच्याकडे बसायची. पण तो तिच्याकडे डोळे उघडून पाहतच नव्हता. तो देणारच नव्हता. मी बरेच दिवस झाले मग तिथे एक तिने निरीक्षण केलं का हा मध्यंतरी कधीतरी उठतो रात्री आणि तिच्याला तो माती खातो, तिथले कण वेचून खायचा आणि पडायचा. मग तिनं काय केली, खडी साखरेचे बारीक बारीक तुकडे केले आणि तो जिथं लोळत होता ना त्या खडी साखरेचे तुकडे टाकले. तिन्हीप्रमाणे उठला आणि ते मातीचे कण खायला लागला. त्याला ते साखरेची गोड लागले त्याला ते कण. आणि मग तो कण खाता 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 नंतर ते साखरेची माती नाही खायचं, मग सगळे एक एक सगळे कण वेचून खायला लागला. मोठमोठे सगळे कण वेचून खायला लागला तो. आणि मग तिनं थोडीशी प्रक्रिया बदल त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे कण टाकले, मोठे खडे टाकले. नंतर तो ते खडे वेचून खायला लागला. मग तिनं चांगले मोठाले एवढाले खडे टाकले आणि मग त्याला एवढी चटक लागली का तो नेमकं त्यावेळी ते डोळे उघडायचा आणि ते साखरेचे खडे चाफायला लागला. आणि मग नंतर तो त्या वेश्येकडे पाहू लागला. तिने ते पाहिलं. आता काय ध्यानी महात्मा जरी झाला तर त्याला अंतःकरण असतं ना, त्याला कधी वेडा थोडाच असतो तो. आणि मग तिनं काय केलं, हळूहळू त्याला काहीतरी खायला द्यायला लागली, फळं द्यायला लागली. फळं खाल्ली नंतर फळं खाल्लं, फळाची वाट पाहायला. नंतर मग त्याला जवळ गेली आणि त्याच्या तोंडात घास घालायची. मग ते मग पक्वान्न खाऊ घालायला लागली आणि पक्वान्न खाऊन घालल्यानंतर ते साधू महाराज 10-11च्या दरम्यान वेश्या का येत नाही म्हणून उठून उभे राहायचे आणि तिच्या पायात तिकडं चालायचे. ती म्हणली, मग एक दिवस आली, महाराज मला कधी वेळच नाही मिळाला, माझ्या लय अडचण आहे, मला खूप त्रास होतो इतक्या लांबीपर्यंत, तुम्ही तिथं माझ्या तिथं चला ना, मग मी तुमची सगळी गळी व्यवस्था करीन. गेले साधू तिथं आणि गेल्याच्या नंतर मग राज आहे तिथं. राजा बोलीन दल आली तिथं, काय राजा चाले तिथे वैभव सांगा ते. राजाने अशी व्यवस्था केली साधू महाराजांची, इतकं प्रसन्न, जेवण आमकं तमकं सर्व केलं. एक दिवस तलावात घातलं, त्यांना स्नानाला नेलं, गुढी लावून स्नान घातलं, तलाव फुल झाला. राजाला थोड्या दिवसात मुलगा पण झाला. आपला तो नाही अर्थ सांगायचा. जो महात्मा वृत्तीवरती तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी, अशी जी अवस्था ज्यांची होती त्यांनी त्या मातीतले कण खाऊन एका कानाने एवढी गुढी लागली का नाही. मग तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या ठिकाणी किंचित जर त्याला गुढी लागली तर तशी ती गोष्ट प्रथम गुढी लावण्याकरता एवढी ही गोष्ट करावी लागते. ज्ञानेश्वर महाराज म्हणून तरी गा आयशी करी या आठापार माजरी आणि एक न्यूजरी देतोच आहे. अशी गोडी लावण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी क्षणाचा वापर केला आहे. एवढाच अर्थ अभिप्रेत असता तर ज्ञानेश्वर महाराजाला एका क्षणातच तुम्ही नामस्मरणही करा आणि एका क्षणात तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतील, एवढा जर अर्थ असता. पण ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरे ते प्रमाण तसे लिहिले नसते. ते त्यांच्याच वाक्याचं का खंडन करतील? संतांच्या वाक्याला जुळलं पाहिजे. तर ज्ञानेश्वर महाराज असं का दुसरा मुद्दा तर त्याचा असं सांगता येईल आपल्याला की संत वाक्याचे अर्थ हे इतर सगळे प्रमाण घेऊन लावावं लागतं, तर इतर प्रमाण त्याला आडू यायला असते ते त्याप्रमाणे. मग ही गोष्ट काय करावं लागते, तर इतर प्रमाणे सांगावं लागते. मग जर एका क्षणात 4 मुक्ती प्राप्त होतात तर ज्ञानेश्वर महाराजांनी नित्य नियम नामी ते दुर्लभ असं कसं काय म्हणलं असतं. सत्यानी तमित हरिपाठ जाशी
कळे काळ त्याशी न पाहे दृष्टी, हे कोणी म्हणले? ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलेलं आहे. किंवा जीव हा आसोनी संसारीन जीवा विव करी, हे कोणी म्हटले? ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलेलं आहे. रिकामा अर्धगडी राहू नको, हे कोणी म्हटले? ते ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलेलं आहे. मग हे सगळे वाक्य आहेत, हे माऊली ज्ञानोबारायांचेच आहेत. अनेक ठिकाणी दुसरे पण प्रमाण आहेत. त्यांनी हे असं म्हटलेलं आहे. तुकारामाच्या पुराव्याकरता जर तुम्ही घेतलं तर ने घे ने घे ने घे ने घे माझ्या जीवाचा विसावा, आणि तुका म्हणे हवा हवा माझी वाणी पण विसावा घेऊ देऊ नको. वाणी पण गोविंद गोविंद म्हणा लागली छंद अखंड. मग आता कसं काय म्हणजे ते असं सदा नाम घोष करू हरिकथा. आता सदाचा अर्थ काय करावं? एका क्षणात सदा कसं काय घालायचा? एका क्षणात सदा कसं काय घालायचा तो? किंवा भगवान गीतेमध्ये सांग सततं कीर्तयंतो माम, किंवा या नामाचे निखळ प्रबंध हे जे वाक्य आहेत ना, हे तर हे सगळे वाक्य त्या क्षणाला आडवी आले असते ना, आणि असे वाक्य संतांनी लिहिले नसते. सतत कीर्तन करणं, अखंड नामस्मरण करणं, हे तर आपण खूप नेहमी पाहतो ही गोष्ट. म्हणजे त्याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजाला तो क्षण तुम्हाला गोडी लावण्याकरता क्षण वापरला एक, आणि म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी क्षण असा वापरलेला आहे. आणि जर वापरला असता तर दुसरी अडचण त्यांचेच प्रमाणे त्याच्याकरता विरोध येतात. त्यामुळे क्षण या शब्दाचा अर्थ एका क्षणात चार मुक्ती असा अर्थ नाही. दुसरा त्याचा अर्थ दोन पद्धतीने तुम्हाला सांगितलं. आता तिसरी पद्धत सांगतो. क्षणभर म्हणजे याचा अर्थ आयुष्यभर. क्षणभर याचा अर्थ म्हणजे काय? आयुष्यभर नामस्मरण करावे. कारण का जेवण कुठपर्यंत करायचं? अध्यात्मविद्येचा वेदांत विद्येचा अभ्यास कुठपर्यंत करायचा? आणि गावाला प्रवास गावाला मग कुठपर्यंत चालायचं? तसं काय नाही भाऊ, हे गाव इथपर्यंत ना त्याला एवढी तास चालावं लागतं, अशी काय प्रक्रिया का? मग जेवण करायचं ना, मनुष्य जेवायला तिने काय करायचं? मग 1 पाव किलो खायचं, असं आहे का? आता एखाद्याला पाव किलो 100 किलो 100 ग्रामाचे डोळे पांढरे करते, आणि एखादं 4-2 किलो खाऊ नये तो अजून येऊ द्यास म्हणतोय तो. ते याच्यावर मग काय वेळ येते का? अर्धा तास जेवावं असं काय नाही. ते जेवण किती करावं? ना अर्धा तास ना किलो, हा काय प्रश्न येत नाही. कुठपर्यंत जेवण करावं? जोपर्यंत पोट भरीत नाही तोपर्यंत जेवण करावं. परमार्थ कुठपर्यंत करावं? किती करावं? मग ते काय दिवसावर ठरलं काय? दिवसावर नाही, ते वेळेवर ते नाही ठरलं. मग परमार्थ करायचा, अध्यात्मविद्येचा अभ्यास करायचा, म्हणजे वेदांताचा अभ्यास करायचा, ध्यान कुठपर्यंत करायचं, नामस्मरण कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत 4 मुक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत. एवढा त्याचा अर्थ आहे. तर गावाला किती वेळ चालेल असं नाही. ते गाव तुम्हाला ते ठिकाण प्राप्त होत नाही तोपर्यंत एखादं साधन तुम्हाला अर्ध्या तासातही घेऊन जाईल, तर ते दुसरं साधन त्याला 2 तास लागतील, आणि त्याच्यापेक्षा पायी चालत तर अख्खा दिवस पण जाईल ना. हा प्रश्न कुठं येतो? प्रवास कुठपर्यंत? ठिकाणाला पोहोचेपर्यंत. जेवण कुठपर्यंत? पोट भरेपर्यंत. आणि अभ्यास कुठपर्यंत? मुक्त होईपर्यंत, बंद जाईपर्यंत. मग तसं तुम्हाला नामस्मरण करायचं म्हणजे क्षणाचं डोक्यात नका घेऊ. नामस्मरण करायचं म्हणजे 4 मुक्ती प्राप्त होईपर्यंत जेवढा वेळ लागतो त्याचं नाव आहे क्षण, त्याचं नाव आहे आयुष्य. आयुष्य हे उपलक्षणच होईल. ते एक आयुष्य म्हणजे तुम्ही एक आयुष्यभर म्हणता ते नाही 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 नाही, एक आयुष्य नाही. ते अनेक ठिकाणी तुम्हाला मी पुढे सांगतो ते आता. तर क्षण याचा अर्थ कुठपर्यंत? क्षण म्हणजे किती? 4 मुक्ती प्राप्त होईपर्यंत भजन करणं, त्याचं नाव आहे क्षण. देवाचे द्वारीन उभा क्षणभरी, मग तेने मुक्ती 4 साधेल्या. त्याने मुक्ती 4 साधेल्या म्हणजे काय? हे मुक्कामाचं ठिकाणी, हे मुक्कामाचं ठिकाणी, मुक्तीचं ठिकाण. किंवा जीवनाची तृप्ती येते, तिथं तृप्ती आहे, तिथं मुक्ती आहे, तिथं ठिकाण आहे. तत्पदम तत्परिमार्गतव्यम, ते प्राप्त होईपर्यंत तुम्हाला करणं हीच योग्य प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे क्षण शब्दाचा अर्थ तुमच्या एका आयुष्यात होईल किंवा 10 आयुष्यातही होईल तुमच्या. ते तो प्राप्त होईपर्यंत करणं याला म्हणतात देवाचे द्वारी आणि उभा क्षण भरी. आता तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. अनंत कालाचा विषय जर घेतला तर अनंत कालाच्या दृष्टीने आपलं आयुष्य एक क्षणभरही सिद्ध होत नाही.
काल इतका व्यापक आणि इतका लांबलचक आहे. किंवा होय, अनेक जन्माचा विचार केला. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. मग काय म्हणतो आपण त्याला? 84 लक्ष योनी फिरता दुःख हो गेली. या 84 लक्ष सगळं गोळा बेरीज केली, तर आपलं ह्या नरदेहाचं एक आयुष्य ते क्षणात तरी बसत का मग ते? तुकारामच म्हणतो, किती जन्म झाला फेरा त्यांना जर सांगता येईना तर जन्म किती आणि 84 लक्ष आहे कशी? मग हे कशी काय गोष्ट? संपूर्ण आयुष्य ते क्षणातही बसायचं नाही ना, ती एक गोष्ट आपली अशी. 2 झाली. तिसरी गोष्ट काय? देवांच्या आयुष्याचा विचार जर केला, तर आपलं आयुष्य क्षणातच येतं. क्षणाच्या कक्षेत पण येणार नाही. त्याचं कारण काय आहे? देवाचं आयुष्य म्हणजे त्याला काय म्हणतो, त्यांच्या एका दिवसात 14 इंद्र जातात. देहाचे पुरंदर 14 जाती. मग आता 14 इंद्राची गोष्ट त्यांचं आयुष्य काय? मी त्याचं उदाहरण सांगत असतो. असं एक घड्याळ असतं. मग 12 पासून 1 वाजेपर्यंत तास काटा जर गेला, तर मग एका तासाला मिनिट काटाचे किती फेरे होते? ते मिनिटं किती झाले? ते 60. मग 60 गुणिले करावं, ते किती मिनिटं होते त्याचे? ते देवांचं आयुष्य तसं आहे. कशा मिनिट काट्यासारखं. आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य कसं आहे? तास काट्यासारखं. आणि मग बाकी तर आपल्या जीवाचं आयुष्य कसं आहे? सेकंद काट्यासारखं. तर बऱ्याच वेळा माणसाच्या डोक्यात असं येतं, क्षण म्हणजे सेकंद. तर क्षण म्हणजे सेकंद नाही होऊ शकत. सेकंदाचा अवधी मोजता येतोय आपल्याला. सेकंदाचा अवधी आपली बुद्धी काम करते. जिथं आपली बुद्धीचा व्यापार संपतो, तो जो क्षण असतो त्याला ती जी वेळ असते त्याला क्षण म्हणतात ना. म्हणजे क्षण म्हणजे सेकंद म्हणजे क्षण नका समजू. सेकंद म्हणजे क्षण समजायचं नाही, पण हे तुम्हाला कळण्याकरता सांगितलं. ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे तास काट्यासारखं आणि इंद्रदेवाचं आयुष्य म्हणजे मिनिट काट्यासारखं. आणि त्यांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपलं आयुष्य सेकंद काट्यासारखं. एका सेकंदात आपलं एक आयुष्य म्हटलं तर ब्रह्मदेवाचे ते आता त्याला चौकडी बांधतात. 4 युगाची एक चौकडी. आणि अशा 1000 चौकड्या गेल्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि 1000 चौकड्या गेल्या म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र होती. आज तुमचं आयुष्याकडं सगळं आयुष्य क्षणात तरी बसतंय का ते? आणि मग या दृष्टीने माणसाचं पूर्ण आयुष्य म्हणजे क्षण असतो. पूर्ण आयुष्य म्हणजे क्षण असतो. का? तर त्याचं कारण का आहे? तात्पर्य हा आपल्याला मुक्ती मिळेपर्यंत करायला आपलं एकच आयुष्य काय? अनेकही आयुष्य आपल्याला द्यावे लागतील. ज्याचा जसा अधिकार असेल तसा. मला वाटतं याच्यावरती त्यात वाजल. फक्त आता समजून घ्या. देवाचे द्वारीन उभा क्षणभरी आपण ही गोष्ट सांगितली. तर त्यापैकी पहिली गोष्ट देवाची म्हणजे सगुण परमात्मा हे देव. आणि देवाचे द्वार याचा अर्थ भगवंताचं नामस्मरण, राम, कृष्ण किंवा हरी हे नामस्मरण हे त्याचं द्वार आहे. आणि उभा क्षणभरी, तर उभा याचा अर्थ मन स्थिर करणं, याला म्हणतात उभा. आणि क्षणभरी याचा अर्थ आयुष्यभर. म्हणजेच सगुण परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये मन स्थिर करून आयुष्यभर जर साधना केली तर त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात, असा याचा अर्थ आहे. आणि असा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला शक्य होईल मी तेवढं क्षणाचा अर्थ सांगितलेला आहे. आता राहिला पुढे कोणता विषय तो? तर 4 मुक्ती. तर 4 मुक्तीचा विषय मी आता उद्या सांगेल आपल्याला. चालेल ना? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.